ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण. आपण मागील भागामध्ये बघितलं की शिवजींच्या लग्नाचा सभामंडप हा विश्वकर्मांनी अगदी हुबेहूब तयार केला. आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा नारदांना घेऊन मेना तिच्या महालामध्ये जाते त्यांना, तर नक्की पुढे काय होतं ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मेना जेव्हा नारदांना घेऊन तिच्या महालात जाते तेव्हा ती खूप आनंदी असते. त्यामुळे ती नारदांचे अतिशय आनंदाने स्वागत करते आणि नारदांना सांगते की माझ्या कन्येने ज्याच्यासाठी एवढे तप केले ते कसे आहेत हे मला पाहायचे आहे. मात्र मेनेच्या मनात नक्की काय चालले आहे हे शिवजींनी त्यांच्या अंतर्मनाने जाणले होते आणि तिचा अहंकार दूर करायचा असा निश्चय शिवजींनी केला होता. आपल्या मुलीचा वर बघण्यासाठी मेना ही महालाच्या शिखरावर जाते आणि तिला तिथून नटून थटून असलेले सर्व देव हे दिसतात. सर्वप्रथम गंधर्व, अप्सरा, त्यांची दिव्य वस्त्र, आभूषणे हे देखील दिसतात. नारद हे शिवजी आहेत का, असे मेना त्यांना विचारते. त्यावेळी नारद सांगता की नाही, हे सर्व शिवजींचे गण आहे. त्यावेळी मेन्याला वाटते की शिवजींचे गण एवढे सुंदर आहेत तर शिवजी किती सुंदर असतील. एकामागून एक जेव्हा श्रेष्ठ देवता येत होत्या, त्यांना सर्वांना पाहून आपल्या कन्येचा पती कसा असेल याची तीव्र इच्छा मेन्याच्या मनात निर्माण झाली. मेनेची उत्कंठा मात्र वाढतच चालली होती आणि आता देवांच्या नंतर त्यांच्या पाठोपाठ अकराळ विकराळ स्वरूपाचे असंख्य गण आले. कोणाला शिंगे होती, कोणी डमरू, तर कोणी गोमुख वाजवत होते. या सर्वांच्या चित्रविचित्र वेशभूषा होत्या आणि त्यांच्या मागून शिवजी येत होते. त्यांना 5 मुखे होती, 3 नेत्र होती व 10 हात होते. सर्वांगावर सर्पभूषणे होती. ते स्वरूप पाहून मेना मात्र मूर्छित झाली. मेना मूर्छित अवस्थेतून जेव्हा बाहेर येते तेव्हा ती मोठमोठ्याने रडू लागते आणि नारदांना म्हणते की देवा, तुम्ही तर म्हणाला होतात की पार्वती ही शंकरांना अगदी शोभून दिसेल, म्हणून तिने तपश्चर्या केली आणि तिला विपरीत फळ मिळाले. आता मी कोठे जाऊ, काय करू, कोणाला सांगू? अरुंधतीने सुद्धा मला असे सांगितले. आता मी लोकांना कसे तोंड दाखवू? ती मेना खूप रागवते आणि म्हणते की नारदा, तुमचा धिक्कार असो, सप्तऋषींचा देखील धिक्कार असो. तुम्ही आमच्या घराचा सर्वनाश करून टाकला. आता आम्ही काय करायचे? आणि मेना सांगते की आम्ही आमची मुलगी शिवजींना देणार नाही आणि तुम्ही आमच्या विरोधी रचलेला हा कट आहे. तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला फसवले आहे. तितक्याच वेळात हिमालय तेथे येतो आणि तो मेनाला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती काही केल्या ऐकत नाही. शेवटी विष्णू येतात आणि मेनाला म्हणतात की शिवजींचे श्रेष्ठत्व आम्हाला देखील कळाले नाही, तर मग तुला ते कसे कळणार? तू शिवजींची मनोभावे भक्ती कर, म्हणजे तुला त्यांचे खरे स्वरूप कळेल. साक्षात विष्णूंनी समजावून सांगितल्यावर मेना ही शांत झाली. मेना शांत झाल्यानंतर नारद शिवजींकडे जातात आणि त्यांची स्तुती करतात. शिवजी संतुष्ट होतात. त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण करतात. त्यावेळेस नारद मेनेला निरोप देतात आणि मेनाला खूप मोठा चमत्कार वाटतो. मेना शिवजींचे रूप पाहण्यासाठी येते. अत्यंत तेजस्वी रूप पाहून तिला परम आश्चर्य वाटते. विष्णू आदी देव शिवजींची सेवा करत होते. दिव्य रूप धारण करून शिवजी हिमालयाकडे निघाले होते. अनेक देवदेवता त्यांच्याबरोबर होता. आनंदाने गण वगैरे नृत्य करत गाणी गात होते. भगवान शिवजींचे परम तेजस्वी रूप मेनाने जेव्हा पाहिले तेव्हा मेना म्हणाली की शिव, माझी पार्वती खरोखरच धन्य आहे की तुमचा जय जयकार असो. माझ्या हातून चूक झाली आणि तुम्ही मला क्षमा करा. नगरीतील अनेकांनी शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले. शिव पार्वतीची जोडी जे लक्ष्मी नारायणासारखी शोभून दिसत होती. त्यानंतर भगवान शिव हे आपल्या गणांसोबत आणि देवांसोबत हिमालयाच्या भव्य प्रसादात प्रवेश करतात. स्वतः मेनेने आणि काही स्त्रियांनी शिवजींचे पंचआरतीने त्यांना ओवाळतात. शिवजींचा चेहरा हा अत्यंत तेजस्वी असा दिसत होता. पार्वतीच्या मैत्रिणी
म्हणत होत्या की पार्वती अशी अतिशय भाग्यवान आहे, म्हणून तिला शिवांसारखा अतिशय सुंदर पती असा लाभला आहे. सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी शिवजींचे औक्षण हे केले. कुलदेवतेचे पूजन करून पार्वती अंतपुरातून बाहेर येते. तिने अतिशय सुंदर असा शृंगार केला होता, त्यामुळे ती अधिकच सौंदर्यवान दिसत होती. तिच्या अंगावरील आभूषणे अधिकच उठून दिसत होती. तिच्या अंगावर चंदन, कस्तुरीचा लेप लावण्यात आला होता. तिचे चरण आरक्त वर्ण होते. पायामध्ये पैंजण घातले होते. पार्वती चालताना पैंजणाचा मधुर असा आवाज येत होता. तिची आणि शिवजींची दृष्टीभेट होते. देहभान विसरून एकमेकांकडे ते पाहत राहतात. हिमालय शिवजींना वेदमंत्र उपचारक उपस्नान घालतो. पार्वतीच्या सख्यांनी देखील तिला स्नान घालतात. शिवजीकडून आलेल्या वस्त्रांनी तिला सजवण्यात येते. तिला निरंजनाने ओवाळण्यात येते. हिमालयाच्या नगरीत सर्वत्र प्रसन्नता ही पसरली होती. आता वेळ होती ती कन्यादानाची. शिवांनी देखील मंगल स्नान करून उत्तम वस्त्र धारण केली होती. मनोहारी आभूषणे घातली होती आणि नंदीवर बसून ते निघाले होते. मंगलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात ध्वनी सर्वत्र पसरला होता. मंडपाच्या प्रवेशद्वारामध्येच हिमालय हा उभा होता. त्यांनी शिवजींना हात देऊन वृषभावरून खाली उतरवले. पंचारती ओवाळून त्यांना नमस्कार करतात आणि शिवजींना सिंहासनावर बसवतात. मधुपर्क पूजनादी सर्व मंगलविधी हे संपन्न होतात. पार्वती शृंगार करून वेदीवर बसते. सर्वजण विवाहाची अत्यंत उत्साहाने वाट पाहत होते. गर्ग मुनींनी पुण्यवाचन केले. पार्वती शिवचे ध्यान करत होती. शिवजी व पार्वतीने एकमेकांचे पूजन केले. नंतर गर्ग मुनींच्या सांगण्यानुसार कन्यादानाच्या कार्यक्रमास प्रारंभ होतो. हिमालय शिवजींना अर्घ्य व पाद्य दिले. चंदन वस्त्र आभूषणे देऊन त्यांची पूजा करतो. ब्राह्मणांनी तिथी वार देश इत्यादींचा उच्चार करून कन्यादानाचा संकल्प हा हिमालयाकडून करून घेतो. शिवजींना नाव, कुळ, गोत्र, वंश, वेद व शाखा यांचा परिचय विचारला जातो. त्यावेळी नारद सांगतात की शिवजींचे कुळ गोत्र समजणे ब्रह्मा विष्णू यांना देखील शक्य नाही. ते प्रकृतीच्या पलीकडे आहे. ते निर्विकार आहे. ते स्वयंभू आहे आणि ते निर्गुण असून सगुण आहेत. त्यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर हिमालय व मेनेने पार्वतीचे विधीपूर्वक कन्यादान केले. ते शिवांना म्हणतात की माझी कन्या मी तुम्हाला देत आहे. तिची पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करा. पार्वतीचा हात शिवजींच्या हाती हिमालय देतो आणि शिवजींनी पार्वतीची भार्या म्हणून स्वीकार केला. हिमालयाने शिवजींना अनेक भेटवस्तू देखील दिल्या. सर्वजण हा आनंददायी सोहळा पाहत होते. सर्वांच्या डोळ्याचे पारणं फिटले होते. ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून शिवांनी ब्राह्मणाच्या हस्ते अग्नीची स्थापना ही केली होती. पार्वतीला जवळ बसून वेदमंत्राने आहुती दिल्या जात होत्या. ओंजळभर लायांचे हवन करून दोघांनी अग्नीला शास्त्रविधीपूर्वक प्रदक्षिणा ह्या घातल्या. ब्रह्मदेवांना शिवजीच्या मायेने मोहित केले होते आणि अग्नीला प्रदक्षिणा घालताना शिवांचे चरण हे ब्रह्मदेवांना दिसतात आणि त्यामुळे कामभावनेने पीडित ब्रह्मदेव होता. अति उत्तेजनामुळे त्यांचे रेत खलीत होते. त्यामुळे ब्रह्मदेवाला त्यांची स्वतःची लाज वाटू लागते आणि हा सर्व प्रकार अंतर्मनाने जाणला होता आणि ते त्याला मारण्यासाठी पुढे सरसावतात. त्यावेळी ब्रह्मदेव हे खूप घाबरतात. त्यावेळी विष्णू त्यांची स्तुती करतात. तसेच सर्व देव देखील त्यांची स्तुती करण्यास आरंभ करतात. तुम्ही विश्वव्यापक परमात्मा आहात. सर्व भूतमात्रांच्या ठायी रूपाने तुम्ही स्थित आहात. तुमच्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. तुम्ही भक्त वत्सल्य आहात. संपूर्ण विश्वाचे तुम्ही अधिष्ठान आहात. ब्रह्माजीकडून जी काही चूक घडली त्याला आपण क्षमा करावी. सर्व देवांनी आणि विष्णूंनी स्तुती केल्यानंतर शिवजीचा क्रोध हा शांत होतो. शिवांच्या आज्ञेने विवाहातील शेष विधी हा संपूर्णतेने प्रसन्नतेने पूर्ण होतो. प्रारंभी दोघांच्या मस्तकावर अभिषेक घालण्यात येतो. पार्वतीच्या मस्तकावर सौभाग्याचे प्रतीक म्हणून सिंदूर लावण्यात येतो. त्यामुळे ती अगदी शोभून दिसते. विवाहाचे सर्व कार्य हे शास्त्राप्रमाणे संपन्न होते. विवाहानंतर सर्वांना दान देण्यात येते. भोजनानंतर सर्वांना मुद्रा देण्यात येतात. सर्वांचे भोजन संपन्न झाले.
एकमेकांना घास भरवण्यात येतो. शिव पार्वतीला एकमेकांना घास भरवण्यास सांगितले जाते. अरुंधती म्हणते की मेना पार्वती संपण्यास देण्यास तयार नव्हती, परंतु मीच तिला तयार केले. त्यामुळे हा विवाह सोहळा संपन्न झाला. आता पार्वतीला तुम्ही नीट सांभाळा. अशा प्रकारे शिव आणि पार्वतीचा सोहळा हा उत्तम प्रकारे पार पडतो आणि यापुढे नक्की काय होतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.